नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धानिधी यूट्यूब चॅनल चालू घडामोडी सिरीज 2022च्या लेक्चर क्रमांक 9 मध्ये मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, या अगोदरचे सर्व लेक्चर मी आपल्या चॅनलवर टाकलेले, कृपया बघितले नसेल तर बघून घ्या. आणि दुसरी एक गोष्ट, या सगळ्या लेक्चरच्या आणि इथून पुढे आपले जर काही नवीन विषय सुरू झाले तर त्याच्या PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आज महत्त्वाच्या 2 पुरस्काराबद्दल आपण चर्चा करणार आहे या लेक्चरमध्ये. एक तर पहिला म्हणजे ग्रॅमी पुरस्कार आणि दुसरा म्हणजे भारताचे जे नागरी पुरस्कार आहे, तर या नागरी पुरस्कार किंवा पद्म पुरस्काराबद्दल. हे खूप महत्त्वाचे आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर चला तर मित्रांनो, मग सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, पहिला पॉईंट आहे आपला आजचा ग्रॅमी पुरस्कार 2022. व्यवस्थित लक्षात ठेवा, कोणता? ग्रॅमी पुरस्कार 2022. बघा मित्रांनो, संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. म्हणजे मित्रांनो, हा संगीत क्षेत्रातील ऑस्कर मानला जातो. संगीत क्षेत्रातील ऑस्कर पुरस्कार. कोणता पुरस्कार? ग्रॅमी पुरस्कार संगीत क्षेत्रातील ऑस्कर मानला जातो. ऑस्कर मानला, आता बऱ्याच जणांना ज्यांनी अगोदरचे लेक्चर बघितले असेल त्यांना ऑस्कर पुरस्कार म्हणजे काय हे क्लिक झालं असेल. आता ते मी इथं सांगत बसत नाही ऑस्कर पुरस्कार, मी ह्याच्यावर एक सेपरेट टॉपिक हा घेतलेला आहे मागच्या 2-3 लेक्चर पूर्वी. तर बघितलं नसेल तर कृपया बघून घ्या. संगीत क्षेत्रातला ऑस्कर मानला जातो म्हणजे संगीत क्षेत्रातला सगळ्यात मोठा जो पुरस्कार आहे ना, तर तो कोणता आहे? ग्रॅमी पुरस्कार 2022ला जो आहे तो संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर बघा, ग्रॅमी पुरस्काराची सुरुवात 1958ला झालेली. कधी? 1958ला. आणि 2022चा जो ग्रॅमी पुरस्कार दिला गेला तो 64वा होता. कितवा? 64वा ग्रॅमी पुरस्कार 2022चा. सुरुवात कधी झाली ग्रॅमी पुरस्काराची? 1958ला. संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, याचं स्थळ म्हणजे हा जो ग्रॅमी पुरस्कार सोहळा 2022चा पार पडला, याचं स्थळ 2022चं जे स्थळ होतं ते होतं MGM ग्रँड गार्डन लॉस वेगन. MGM ग्रँड गार्डन किंवा गार्डन लॉस वेगन. आता मित्रांनो, हे लॉस वेगन कुठे? तर बघा, लॉस वेगन आता जसं की भारत आहे, भारतामधलं एक स्टेट कोणतं आहे? महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रामधलं एक शहर जर पकडलं आपण तर मुंबई. आलं लक्षात? त्याचप्रमाणे लॉस वेगन हे एक शहर आहे. ओके, कोणत्या राज्यातलं? तर नेवाडा या राज्यातलं. नेवाडा. आणि देश कोणता? तर अमेरिका. ओके, इथे हा ग्रॅमी पुरस्कार सोहळा पार पडला. कुठं? लॉस वेगन. लॉस वेगन काय आहे? शहर आहे. शहर कुठलं आहे? कोणत्या राज्यातलं आहे? नेवाडा या राज्यातलं. आणि देश कोणता? अमेरिका. इथं हा ग्रॅमी पुरस्कार 2022 ग्रॅमी पुरस्कार सोहळा 2022 पार पडला. त्याच्यानंतर बघा, कुणाद्वारे म्हणजे हा पुरस्कार कुणाद्वारे दिला जातो ग्रॅमी पुरस्कार? तर नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट अँड सायन्स ऑफ अमेरिका या संस्थेकडून हा पुरस्कार दिला जातो. कोणता? ग्रॅमी पुरस्कार. संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे संगीत क्षेत्रातला ऑस्कर पुरस्कार हा मानला जातो. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, 2022 मध्ये एकूण 28 श्रेणींचा समावेश होता. म्हणजे वेगवेगळ्या संगीत क्षेत्रामधले उत्कृष्ट 28 जे गोष्टी होत्या, तर त्याच्यासाठी म्हणजे एकूण 28 श्रेणी होत्या. तर या वेगवेगळ्या श्रेणींसाठी हा पुरस्कार दिला गेला. म्हणजे उत्कृष्ट अल्बम वेगळा, उत्कृष्ट सॉन्ग वेगळं, उत्कृष्ट रॅप सॉन्ग वगैरे वगैरे असे जे उत्कृष्ट संगीत क्षेत्रामध्ये, तर त्याच्या 28 श्रेणी होत्या आणि 28 श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला गेला. त्याच्यानंतर बघा, 2022च्या पुरस्कार सोहळ्यात आलं लक्षात इथपर्यंत हे वरचं. आता बघा खाली लक्ष द्या. 2022च्या पुरस्कार सोहळ्यात भारतीय संगीतकार रिकी केज, हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. रिकी केज. ओके, हे कोण आहे? भारतीय संगीतकार आहे. ओके, भारतीय संगीतकार आहे. यांना डिव्हाइन टाइड. ओके, रिकी केज एक भारतीय संगीतकार आहे. त्यांचा एक अल्बम आहे. कोणता? डिव्हाइन टाइड. या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला. 2022चा ग्रॅमी पुरस्कार भारतीय संगीतकार रिकी केज. कोणते? रिकी केज भारतीय संगीतकार. त्यांना डिव्हाइन टाइड या त्यांच्या अल्बमसाठी म्हणजे त्यांचा जो अल्बम आहे तर त्याच्यासाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला 2022. हे नाव व्यवस्थित लक्षात. रिकी केज आणि अल्बम कोणता? डिव्हाइन टाइड. किती श्रेणीमध्ये देण्यात आला? 28 श्रेणींमध्ये. कुणाद्वारे? नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स ऑफ अमेरिका या संस्थेकडून. आणि कुठे होता? MGM ग्रँड गार्डन. कुठं? नेवाडा राज्य, लॉस वेगन शहर. आणि देश कोणता? अमेरिका इथं. आणि 1958 पासून सुरुवात झाली. 2022चा किती होता? 64वा. आणि संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. कोणता? ग्रॅमी पुरस्कार. चालायचं पुढं. ओके, आता बघा मित्रांनो, महत्त्वाचे ग्रॅमी पुरस्कार म्हणजे मी सांगितलं तुम्हाला वेगळं 28 श्रेणींमध्ये देण्यात आले. त्यातले मी महत्त्वाचे काही श्रेणी निवडल्या आणि त्याच्यात इथं त्या घेतलेल्या आहे. तर त्या बघा, बेस्ट चिल्ड्रन म्युझिक अल्बम. ओके, म्हणजे चिल्ड्रन म्हणजे लहान मुलांसाठी एक म्युझिक अल्बम उत्कृष्ट, तो फाल्गुनी शहा यांना मिळाला. तो म्हणजे फाल्गुनी शहा यांचा एक बेस्ट चिल्ड्रन म्युझिक अल्बम आहे. त्याच्यासाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला फाल्गुनी शहाला. आणि त्या भारतीय अमेरिकन आहे, म्हणजे त्यांचं मूळ ते भारतीय आहे ना, सध्या ते अमेरिकेत राहतात. तर हे नाव पण व्यवस्थित लक्षात ठेवा. ते रिकी केज डिव्हाइन टाइड एक अल्बमसाठी रिकी केज यांना मिळाला. आणि
बेस्ट चिल्ड्रन म्युझिक अल्बम याच्यासाठी कोणाला मिळाला? फाल्गुनी शाह. आणि या भारतीय अमेरिकन आहे म्हणजे यांचं मूळ भारतीय, हे पण नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. रिकी केज आणि फाल्गुनी शाह हे नाव दोन्ही व्यवस्थित ठेवा. त्याच्यानंतर सॉन्ग ऑफ द इयर, सॉन्ग ऑफ द इयर लिव्ह द डोअर ओपन. हे लिव्ह द डोअर ओपन नावाचं सॉन्ग आहे, हे सॉन्ग ऑफ द इयर ठरलं 2022च्या ग्रॅमी पुरस्कार मिळवण्यासाठी. म्हणून याला सॉन्ग ऑफ द इयर 2022चा ग्रॅमी पुरस्कार कोणाला मिळाला? लिव्ह द डोअर ओपन. त्याच्यानंतर बेस्ट न्यू आर्टिस्ट म्हणजे नवीन बेस्ट आर्टिस्ट कोण? ओलिविया रोड्रिगो. ओलिविया रोड्रिगो या आर्टिस्टला मिळाला, तो बेस्ट न्यू आर्टिस्ट ठरला आणि म्हणून त्याला 2022चा बेस्ट न्यू आर्टिस्ट ग्रॅमी पुरस्कार मिळाला. कोणला? ओलिविया रोड्रिगो. ओलिविया रोड्रिगो हे 1-2 वेळेस तुमच्या वाचले की लक्षात येऊन जातील. त्याच्यानंतर बघा बेस्ट रॉक सॉन्ग. रॉक सॉन्ग हे सॉन्ग पण कोणतं? रॉक सॉन्ग. बेस्ट रॉक सॉन्ग फू फायटर्स ह्या बेस्ट रॉक सॉन्गला ग्रॅमी पुरस्कार मिळाला 2022चा. त्याच्यानंतर बेस्ट रॅप सॉन्ग हे रॉक सॉन्ग हे रॅप सॉन्ग हे केन्थे बेस्ट. ओके, तर यांना हा या रॅप सॉन्गला हा पुरस्कार मिळाला 2022चा. कोणता? ग्रॅमी पुरस्कार. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा बेस्ट पॉप सिंगर अल्बम. बेस्ट पॉप सिंगर अल्बम लव्ह फॉर सेल. लव्ह फॉर सेल हा पॉप सिंगर अल्बम आहे बेस्ट. याला 2022चा बेस्ट पॉप सिंगर अल्बम साठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर बघा प्रोड्युसर ऑफ द इयर म्हणजे वर्षाचा उत्कृष्ट प्रोड्युसर म्हणून जॅक अँटोनॉफ यांना 2022चा ग्रॅमी पुरस्कार मिळाला. मित्रांनो, हे एकदा मी सांगितलं तुमच्या लक्षात राहील असं नाही, त्यासाठी मी टेलिग्राम चॅनलवर नोट्स टाकत असतो याच्या PDF. तर त्या तुम्हाला ज्यावेळेस एक्झाम येईल किंवा भविष्यात त्या तुम्हाला रिवाईज करायला सोपं जातील. असे नावं लगेच लक्षात राहत नसतात, त्या तेव्हा तुम्हाला लक्षात राहील. त्याच्यामुळं त्या PDF नोट्स वाचत चला. ओके, हे आलं लक्षात. ओके, फाल्गुनी शाह नाव लक्षात ठेवा, ते रिकी केज 2 नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. चालायचं पुढं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मी तुम्हाला ग्रॅमी पुरस्काराबद्दल महत्त्वाचे सगळे पॉईंट सांगितले 2022च्या ग्रॅमी पुरस्काराबद्दल. मला असं वाटतं त्याला परत रिवाईज करायची गरज नाही. आता आपण बघू नागरी पुरस्कार 2022. 2022चे जे नागरी पुरस्कार आहे त्या नागरी पुरस्कारांबद्दल बघू मित्रांनो. बघा एकूण 4 नागरी पुरस्कार आहे टोटल. भारताचं चाललं ना, भारताचे जे नागरी पुरस्कार आहे त्याच्याबद्दल एकूण 4 नागरी पुरस्कार आहे. भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे एकूण किती नागरी पुरस्कार आहे? 4 नागरी पुरस्कार. याच्यातला सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारतरत्न. द्वितीय क्रमांकाचा नागरी पुरस्कार पद्मविभूषण. तृतीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण. चतुर्थी क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री. असे 4 नागरी पुरस्कार भारतामध्ये दिले जातात. बघा दरवर्षी प्रजासत्ताक दिन मध्ये किती? 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर होतात. कधी? प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर होतात दरवर्षी. ओके, त्यातले काही दिले जातात नाही दिले जात मी पुढे सांगतो तुम्हाला, पण प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हे जाहीर होत असतात. त्याच्यानंतर हस्ते म्हणजे कुणाद्वारे दिले जातात? तर हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात. ओके, राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात. त्याच्यानंतर याच्या पुरस्काराची सुरुवात म्हणजे जे नागरी पुरस्कार आहे या पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे? 1954. कधी? 1954. हे पण इयर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खंड म्हणजे याच्यामध्ये गॅप कधी पडलेला आहे? आतापर्यंत 54ला सुरुवात झाली, 2022ला पण दिल्या जातो, पण याच्यात काही दिवस आहे ना मागे खंड पडला होता. 1977 ते 80 या 3 वर्ष हे पुरस्कार देण्यात आले नाही. त्याच्यानंतर 92 ते 95 हे 3 वर्ष पण हे पुरस्कार देण्यात आले नाही. ओके, त्याच्यानंतर 54 पासून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला हे जाहीर होतात आणि राष्ट्रपतीच्या हस्ते दिले जातात. पण कधी कधी नाही देण्यात आले. 77 ते 80 ह्या 3 वर्षाचा गॅप आणि 92 ते 95 हा 3 वर्षाचा गॅप. या 6 म्हणजे हे 77 ते 80 92 ते 95 ह्या वेळेस नागरी पुरस्कार देण्यात आले नाही. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता हे झालं नागरी पुरस्काराबद्दल. आता बघा 2022चा म्हणजे 4 नागरी पुरस्कार आहे. भारतरत्न, एक पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. 2022चा भारतरत्न म्हणजे हा जो सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हा कोणालाही देण्यात आला नाही. म्हणजे 2022चा भारतरत्न पुरस्कार कोणालाही देण्यात आला नाही. फक्त 2022ला फक्त पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे 3च पुरस्कार देण्यात आले. आणि या 3 पुरस्काराला काय म्हणतात? पद्म पुरस्कार. काय म्हणतात? पद्म पुरस्कार. आणि ह्या 3च पुरस्कार पद्म पुरस्कार 2022ला देण्यात आले. भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला कोणाला? नाही, 2022ला. आलं लक्षात? चालायचं पुढं. ओके, त्याच्यानंतर बघा मित्रांनो 2022 मध्ये 3 पद्म पुरस्कार देण्यात आले. किती? 3 पद्म पुरस्कार देण्यात, म्हणजे 3 मी तुम्हाला सांगितलं ना आता पद्म पुरस्कार, तर ते 3 पद्म पुरस्कार देण्यात आले. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. आता पद्मविभूषण कशासाठी देण्यात येतो? असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी. हे एक जनरल म्हणून लक्षात ठेवा फक्त. असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी पद्मविभूषण दिला जातो. उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण दिला जातो आणि विशिष्ट सेवेसाठी
पद्मश्री दिला जातो. तर हे 3 पुरस्कार पद्म पुरस्कार आहे, ह्या त्यांच्या श्रेणीसाठी हे दिले जातात. हे एवढं जनरल म्हणून तुमच्या लक्षात असावं म्हणून सांगितलं. तर बघा मित्रांनो, आपण महत्त्वाचा मुद्दा बघा. 2022चे पद्म पुरस्कार भारतरत्न देण्यात आले नाही, म्हणजे 3 पद्म पुरस्कार देण्यात आले. कोणते? पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. त्यातले 2022चे महत्त्वाचे म्हणजे पद्म पुरस्कार आपण बघू. टोटल 128 जणांना देण्यात आले. किती? हे व्यवस्थित लक्षात ठेवा. किती? 128 जणांना. 2022चे एकूण पद्म पुरस्कार किती? 128 जणांना देण्यात आले किंवा 128 पुरस्कार देण्यात आले. ओके. त्याच्यामध्ये बघा 128 मध्ये 4 जे ते पद्मविभूषण हे 3 देण्यात आले. हे 3 मिळून किती? 128. ओके, 128. आणि 128 पैकी 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री. हे व्यवस्थित हे पण लक्षात ठेवा. 4 काय? पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 काय? पद्मश्री. तिन्ही पण आकडे व्यवस्थित लक्षात ठेवा. 4, 17 आणि 107. ओके. आता बघा मित्रांनो, हे टोटल जे 128 पुरस्कार आहे ना, या 128 पुरस्कारामध्ये 34 महिला आहेत. 128 पुरस्कार आहे टोटल, 100 पद्म पुरस्कार. याच्यामध्ये महिला किती आहे? 34. त्याच्यानंतर 13 जणांना मरणोत्तर देण्यात आला, म्हणजे ज्यांचे ऑलरेडी जे एक्सपायर झालेला त्यांना असे मरणोत्तर म्हणजे नंतर त्याने एक्सपायर झाल्यानंतर त्यांना देण्यात आला. असे किती आहे? 13. महिला किती आहे? 34. आणि 10 परदेशी व्यक्ती म्हणजे दुसऱ्या देशाचे व्यक्ती आहे 10. तर अशांना पण हा नागरी पुरस्कार देण्यात येतो. तर त्याच्यातले 10 व्यक्ती असे 128 पैकी की त्यांना पण हा पुरस्कार देण्यात आला. आलं लक्षात? किती? 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री. त्याच्यामध्ये 34 महिला, 13 मरणोत्तर आणि 10 परकीय. हे डिवायडेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. आलं लक्षात? भारतरत्न देण्यात आला 2022चा कुणाला नाही. चलायचं पुढं. टोटल किती? 128. ओके. चालायचं पुढं. ओके. आता बघा मित्रांनो, पद्मविभूषण. आता मी सगळे याच्यात खूप नावाचा 128 नाव आहे बरोबर, पण आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे आत्तापर्यंत आयोगाने या व्यतिरिक्त प्रश्न नाही विचारलेला. असेच मी मुद्दे सगळे घेतलेले आहे, म्हणजे याच्यात सगळ्यात महत्त्वाचे. त्याच्यामुळे प्रश्न आला बी त्याच्या बाहेर जाणार नाही. बघा मित्रांनो, पद्मविभूषण 2022चे विजेते 4 आहे. किती? 4. आता हे महत्त्वाचे म्हणून आपण 4ही पण व्यवस्थित लक्षात ठेवू. प्रभा अत्रे हे नाव तुम्हाला सांगतो, तुम्ही जर शॉर्ट नोट्स वगैरे काढत असले ना, जे लेक्चर चालू असताना, तर हे नाव असं कोरून ठेवा वहीवर. कोणतं? प्रभा अत्रे. कोणतं? प्रभा अत्रे. कला या क्षेत्रामध्ये त्यांना, त्या महाराष्ट्राच्या कला या क्षेत्रामध्ये त्यांना कोणता पुरस्कार मिळाला? पद्मविभूषण. आलं लक्षात? ओके. काय नाव? प्रभा अत्रे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, दुसऱ्या नंबरचे राधेश्याम खेमका, हे उत्तर प्रदेशचे. त्यांना मरणोत्तर मिळाला साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये. साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातील सेवेसाठी मरणोत्तर त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. कोण? राधेश्याम खेमका. राधेश्याम खेमका. आणि प्रभा अत्रे कुठलच्या? कला या क्षेत्रात महाराष्ट्र. ओके. राधेश्याम खेमका कुठलचे? उत्तर प्रदेश. कोणत्या? मरणोत्तर साहित्य आणि शिक्षण. त्याच्यानंतर बघा जनरल बिपिन रावत. आत्ताच तुम्हाला हे बिपिन रावत बद्दल माहिती असेल, आपले जनरल होते ते. जनरल बिपिन रावत त्यांना मरणोत्तर नागरी सेवेसाठी मिळाला आणि त्यांचं राज्य कोणतं आहे? उत्तराखंड. ओके. प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका, त्याच्यानंतर जनरल बिपिन रावत. बिपिन रावत यांना नागरी सेवेसाठी स्टेट कोणते त्यांचं? उत्तराखंड. पद्मविभूषण चालू आहे. ओके. त्यानंतर बघा कल्याण सिंग यांना पण मरणोत्तर मिळाला. सार्वजनिक व्यवहार आणि हे पण कुठलचे? उत्तर प्रदेशचे. कल्याण सिंग मरणोत्तरच मिळाला पद्मविभूषण सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रामध्ये त्यांच्या सेवेसाठी, आणि उत्तर प्रदेश या क्षेत्राचे. 4ही पण नावे लक्षात द्या. आणि त्याच्यानंतर बघा मित्र, प्रभा अत्रे महाराष्ट्राचे आहे. आणि ह्या जर सोडल्या ते तिघांना पण कसा मिळालेला आहे? मरणोत्तर, मरणोत्तर आणि मरणोत्तर. आलं लक्षात? त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके. मरणोत्तर, मरणोत्तर म्हणून कोणाला? राधेश्याम खेमका, जनरल बिपिन रावत आणि कल्याण सिंग. आणि प्रभा अत्रे महाराष्ट्राच्या कला, हे पण नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता पद्मविभूषण झालं, अजून 2 असतील. कोणते? पद्मभूषण आणि पद्मश्री. तर ते पण बघायचे आपल्याला. बघा, पद्मभूषण विजेते 2022. पद्मभूषण विजेते 2022. आता पद्मविभूषण किती आहे? 4. आता पद्मभूषण एकूण किती आहे? मी 128 मध्ये सांगितलं तुम्हाला डिवायडेशन करताना 17. त्याच्यापैकी महाराष्ट्रातले 2 आहे. आता हे 17 आहे, हा आकडा व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि ते 17 नाव आपल्याला इतके करायची गरज नसतात. फक्त महाराष्ट्रातले जे 2 आहे ना, ते व्यवस्थित लक्षात ठेवू. जरी आला प्रश्न पद्मविभूषणवर तरी पण तरी पण हे 2 नावाशिवाय काही येणार नाही. आणि आला बी तर यांच्यावर जर आला तर मग तुम्हाला पद्मविभूषण कोणाला कोणता मिळाला त्याच्यासाठी येऊ शकतं. त्याच्यामुळे 2 नाव आपण व्यवस्थित लक्षात ठेवू. पहिलं कोणतं आहे बघा मित्रांनो? नटराजन चंद्रशेखर. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील सेवेसाठी नटराजन चंद्रशेखर यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला. आणि ते महाराष्ट्रातले. एकूण पद्मभूषण किती? 17. ओके. त्याच्यानंतर सायरस पुनावाला यांना पण व्यापार आणि उद्योग याच्यासाठी या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवेसाठी पद्मभूषण पुरस्कार मिळाला. आणि दोघं पण कुठलचे? महाराष्ट्राचे. नटराजन चंद्रशेखरन आणि सायरस पुनावाला, हे 2 नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. पद्मभूषण पुरस्कार मिळाला. टोटल पद्मभूषण किती? 17. त्याच्यापैकी महाराष्ट्रातले किती? 2. पद्मविभूषण टोटल किती? 4. महाराष्ट्रातले किती आहे? 1. पण ते 4ही पण नाव आपण व्यवस्थित लक्षात ठेवू. आलं लक्षात? ओके. चालायचं पुढं.
आता बघा मित्रांनो, आता विभूषण झालं, पद्मभूषण झालं, आता पद्मश्री बघू. ओके, काय बघू आता? पद्मश्री एकूण 107 जणांना देण्यात आलं. किती? एकूण 107 जण. मी सांगितलं ना 107, 17, 4. ओके, म्हणजे हे टोटल 128 जे दिलेले ना पद्म पुरस्कार, त्याच्यापैकी 107 काय पद्मश्री पुरस्कार आहे. त्यातले महाराष्ट्रातले किती आहे? 7. आता 107 नावं आपल्याला पाठ करणं किंवा माहिती असणं काही गरजेचं नाही आहे. फक्त तसं केलं तर किती पण कमीच असते जनरल नॉलेजमध्ये किंवा चालू घडामोडीत, पण आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण महत्त्वाचं बघू. महाराष्ट्रातले किती आहे? 7. हे 7 नावं आपण व्यवस्थित लक्षात ठेवू. त्यामध्ये पहिलं बघा, हिम्मतराव बावस्कर. काय नाव? हिम्मतराव बावस्कर. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवेसाठी विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री हा पुरस्कार मिळाला. हिम्मतराव बावस्कर. त्याच्यानंतर बघा, सुलोचना चव्हाण. कोण? सुलोचना चव्हाण यांना कला या क्षेत्रासाठी पद्मश्री हा पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर विजयकुमार डोंगरे. कोण? विजयकुमार डोंगरे यांना वैद्यकीय या क्षेत्रातील सेवेसाठी पद्मश्री हा पुरस्कार मिळाला. सोनू निगम यांना कला क्षेत्रासाठी पद्मश्री हा पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर अनिल कुमार राजवंशी विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील सेवेसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर भीमसेन सिंगल यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर बालाजी तांबे यांना वैद्यकीय सेवेसाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार मिळाला. व्यवस्थित लक्षात ठेवा. टोटल पद्मश्री किती? 107. त्याच्यापैकी महाराष्ट्रातले किती? 7. कोणते कोणते? हिम्मतराव बावस्कर कशात? वैद्यकीय. त्याच्यानंतर सुलोचना चव्हाण कला, विजयकुमार डोंगरे वैद्यकीय, सोनू निगम कला, त्याच्यानंतर अनिल कुमार राजवंशी विज्ञान आणि अभियांत्रिकी, भीमसेन सिंगल वैद्यकीय आणि बालाजी तांबे हे पण वैद्यकीय पण मरणोत्तर बालाजी तांबे. आलं लक्षात? आता बघा मित्रांनो, मी सांगण्याचा प्रयत्न केला, बऱ्यापैकी तुमच्या लक्षात पण आलं असेल, पण हे पूर्णपणे लगेच एकदाच वाचलं आणि सगळं आपल्या डोक्यात फिट झालं असं कधी होत नाही. त्याच्यामुळे आपल्या नोट्स किंवा PDF ज्या नोट्स मी टेलिग्राम चॅनलवर टाकतो ना, तर त्या रिवाईज करत चला. नंतर 8 दिवसांनी 4 दिवसांनी किंवा तुम्हाला नंतर वेळ भेटतो एक्झामच्या अगोदर, तर त्या रिवाईज करायच्या, म्हणजे अजून तुम्हाला सगळं शिकवलेलं परत क्लिक होईल. आलं लक्षात? ओके, चालायचं पुढं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता प्रभा अत्रे यांना कोणता पुरस्कार मिळाला? पद्मविभूषण. कुठलच्या त्या? महाराष्ट्रातल्या. तर त्यांच्याबद्दल व्यवस्थित लक्ष ठेवा. प्रभा अत्रे बघा, त्यांची स्वरयोगिनी अशी ओळख आहे. आता बघा मित्र मी तुम्हाला लता मंगेशकर यांचा जो घेतला मी आपलं लेक्चर झालं त्याच्या स्वरयोगिता नावाचं त्यांचं पुस्तक आहे. स्वरयोगिता नावाचं त्यांच्यावर मधुवंती संप्रे यांनी लिहिलेलं त्यांचं बायोग्राफी किंवा व्यक्तिचित्रण करणारं पुस्तक आहे. ओके, कोणतं? स्वरयोगिता. आणि स्वरयोगिनी म्हणून कोणला ओळखलं जातं? प्रभा अत्रे. व्यवस्थित लक्षात ठेवा. स्वरयोगिनी म्हणून कोणाला ओळखलं जातं? प्रभा अत्रे. खालीलपैकी स्वरयोगिनी अशी उपमा खालीलपैकी कुणाला दिली जाते? पहिलंच ऑप्शन राहील लता मंगेशकर. आपल्याला वाटेल येस, लता मंगेशकर यांचं निधन झालं आणि स्वरयोगिनी त्यांनाच म्हणतात. ओके, ते इनडायरेक्टली म्हणतात, पण असा डायरेक्ट प्रश्न झाला स्वरयोगिनी तर कोण? प्रभा अत्रे. आलं लक्षात? ओके, त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला 2022. त्याच्यानंतर त्या किराणा घराण्याच्या गायिका आहे, त्यांच्याबद्दल जनरल माहिती मी सांगतो. किराणा घराण्याच्या गायिका आहे, त्यांचा काव्यसंग्रह अंतस्वर. कोणता काव्यसंग्रह? अंतस्वर हा त्यांचा काव्यसंग्रह. कुणाचा? प्रभा अत्रे यांचा. त्याच्यानंतर बघा, त्यांची संस्था आहे स्वरमयी गुरुकुल पुणे. स्वरमयी गुरुकुल येते त्यांची एक संस्था आहे. कोणाची? प्रभा अत्रे यांची. कुठे? पुण्याला. ओके, त्याच्यानंतर बघ, आपण का बघतोय प्रभा अत्रेबद्दल? कारण त्यांना कोणता पुरस्कार मिळाला? पद्मविभूषण. आलं लक्षात? ओके, त्याच्यानंतर आत्तापर्यंत म्हणजे प्रभा अत्रे यांना आत्तापर्यंत पद्मश्री पण मिळालेला आहे, पद्मभूषण पण मिळाला आणि 2022ला पद्मविभूषण पण मिळाला. त्याच्यानंतर कालिदास सन्मान पण त्यांना मिळालेला आहे, संगीत नाटक अकादमी पुरस्कार पण त्यांना मिळालेला आहे आणि इत्यादी सहित इतर महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत. या व्यतिरिक्त पण काय आहेत ते पण पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, कालिदास सन्मान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार प्रभा अत्रे यांना मिळालेलं आहे. सूर्ययोगिनी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं किराणा घराण्याचे गायिका आहे. त्यांचं काव्यसंग्रह कोणता आहे? अंतस्वर. त्याच्यानंतर संस्था कोणती? स्वरमय गुरुकुल. कुठे? पुणे. हे प्रभा अत्रेंबद्दल व्यवस्थित लक्षात ठेवा. आलं लक्षात? चालायचं पुढं. ओके, आता बघा मित्रांनो, संभाव्य प्रश्न. आता 2 महत्त्वाचे मुद्दे आपण बघितले, ग्रॅमी पुरस्कार आणि नागरी पुरस्कार. मला असं वाटतं ते रिवाईज करायची गरज नसावी, कारण तुमच्या मी प्रत्येक याला मुद्द्याला तितका पुरेसा वेळ दिलेला आहे, त्याच्यामुळे ते तुमच्या लक्षात आलं असेल. याच्यावर आता संभाव्य प्रश्न कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात तर ते आपण बघू. हे पण संभाव्य प्रश्न पण व्यवस्थित लक्षात ठेवायचा, जो मी डाटा दिलेला तो पण व्यवस्थित लक्षात ठेवायचा. सगळा एक्झाम ओरिएंटेड डाटा आहे. आलं लक्षात? ओके, आता बघा मित्रांनो, संभाव्य प्रश्न क्रमांक 1, ग्रॅमी पुरस्काराबद्दल बरोबर विधाने ओळखा. ग्रॅमी पुरस्काराबद्दल बरोबर विधाने ओळखा. 2022चा 64वा. आलं लक्षात? 64वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा MGM गार्डन लॉस वेगन येथे पार पडला. मी सांगितलं तुम्हाला लॉस वेगन कुठं? नेवाडा नावाचं स्टेट आहे. कुठं? अमेरिकेत नेवाडा नावाचं स्टेट आहे आणि त्या स्टेटमधलं एक शहर कोणतं आहे? लॉस वेगन. या इथे काय पार पडला? ग्रॅमी पुरस्कार सोहळा 2022. त्याच्यानंतर बघा मित्रांनो,
यामध्ये रिकी केज, ओके, रिकी केज या भारतीय संगीतकाराला डिव्हाइन टाईड या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला. मी सांगितलं तुम्हाला हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, रिकी केज म्हणून. त्या रिकी केजना डिव्हाइन टाईड या अल्बमसाठी कोणता पुरस्कार मिळाला? ग्रॅमी पुरस्कार मिळाला. हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर बेस्ट चिल्ड्रन म्युझिक अल्बम कोण सांगा? फाल्गुनी शाह. बेस्ट चिल्ड्रन म्युझिक अल्बम फाल्गुनी शाह यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला. मी सांगितले भारतीय अमेरिकन व्यक्ती, हे पण नाव व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणून. त्यांना पण कशासाठी? बेस्ट चिल्ड्रन म्युझिक अल्बमसाठी 2022चा ग्रॅमी पुरस्कार मिळाला. याचा अर्थ तिन्ही पण जे विधान आहे ते योग्य आहे. मग आपल्याला काय बरोबर विधान आहे ओळखा, तर अ, ब आणि क. आलं लक्षात? येस और नो? येस. चलायचं पुढं. आता संभाव्य प्रश्न क्रमांक 2. 2022च्या पद्म पुरस्काराबद्दल खालील विधाने लक्षात घ्या. ते झालं ग्रॅमी पुरस्कार. आता पद्म पुरस्काराबद्दल बघा. एकूण 128 जणांना देण्यात आले, बरोबर का? 128 जणांना देण्यात आले. यामध्ये 34 महिला, मी सांगितलं तुम्हाला 13 मरणोत्तर आणि 10 परकीय व्यक्तींचा समावेश आहे. किती महिला आहे? 34. मरणोत्तर किती? 13. आणि टोटल एकूण परकीय व्यक्तींचा किती समावेश? 10. म्हणजे हे पण वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर एकूण 10 महाराष्ट्रीयन आहेत, हे बरोबर आहे. 10 महाराष्ट्रीयन. 7 आपण बघितले काय? पद्मश्री, बरोबर. 7 पद्मश्री बघितले, मी तुम्हाला सांगितलं 7 महाराष्ट्रीयन पद्मश्री लक्षात ठेवावे म्हणून नाव आलं लक्षात. 7 महाराष्ट्रातले. त्याच्यानंतर मला सांगा पद्मविभूषण 2 सांगितले. पद्मश्री 7, पद्मभूषण 2. 7 आणि 2 किती? 9. आणि मग मला सांगा ह्या महाराष्ट्रातल्या ज्या प्रभा अत्रे त्यांना काय मिळाला? पद्मविभूषण. 9 आणि 1 10. म्हणजे असे टोटल किती पद्म पुरस्कार महाराष्ट्रातले किती सांगा? किती महाराष्ट्रातले पद्म पुरस्कार? 10. आलं लक्षात? 10 कसे? येस और नो? 7, 2 आणि 1 अशा प्रकारचे 10 व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाला. यामध्ये एकूण 10 महाराष्ट्रीयन व्यक्ती, सॉरी ही परकीय व्यक्ती आहे, आणि 10 महाराष्ट्रीयन व्यक्ती पण, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर यामध्ये प्रभा अत्रे यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला. काही क्लिक झालं का? पद्मभूषण का? नाही. कोणता? पद्मविभूषण हा पुरस्कार. नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रभा अत्रे यांना कोणता पुरस्कार मिळाला? पद्मविभूषण. आलं लक्षात? ओके. आता बघा मित्रांनो, आपल्याला काय ओळखायचं होतं पुरस्काराबद्दल? खालील विधाने लक्षात घ्या आणि बरोबर विधाने ओळखा. असं नमूद करायचं राहिलं वाटतं ते. बरोबर विधाने ओळखू आपण. तर अ, ब आणि क. ड का चुके? कारण प्रभा अत्रे यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? पद्मविभूषण. पद्मभूषण का? नाही. ओके. आलं लक्षात? चलायचं पुढं. येस मित्रांनो, मला असं वाटतं मला ग्रॅमी पुरस्कार आणि नागरी पुरस्काराबद्दल एक्झाम ओरिएंटेड किंवा बऱ्यापैकी डेपमध्ये जाऊन मी सगळे मुद्दे व्यवस्थित सांगितलेले आहे. प्रश्न आला तरी याच्या बाहेर जाणार नाही, त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित रिवाईज करा. एकदा वाचलं तर काही अवघड नाव आहे, वेगळ्या दुसऱ्या देशातले काही अवघड नाव आहे, ते सहजासहजी आपल्या लक्षात राहत नाही. ग्रॅमी पुरस्काराबद्दल बोलतोय तर मग ते रिवाईज करत चला आपल्या PDF नोट्समधून. आणि त्यासाठी टेलिग्राम चॅनलवर मी त्या टाकत असतो, त्या तुम्ही 2-3 दिवसा मिळून रिवाईज करत चला. मला असं वाटतं तुमचं सगळं व्यवस्थित लक्षात आलं असेल. थँक्यू सो मच.